कोल्हापुरातील काळमवाडी धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेली गळती दुरुस्तीचं काम अखेर सुरू झालेलं आहे। प्रत्यक्षात या कामाला आता सुरुवात झालेली आहे। ठेकेदार कंपनी आणि त्यांचे कामगार जे आहेत ते धरणस्थळावर दाखल झालेले आहेत आणि आपण बघू शकतो त्यांच्या माध्यमातून धरणाची जी मुख्य भिंत आहे त्या ठिकाणी ग्राउंटिंगसाठी अशा पद्धतीने विवरे तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि जवळपास 6 मीटरपर्यंत ही विवरे काढली जाणार आहेत। 3 टप्प्यामध्ये हे काम सुरू होणार आहे। प्राथमिक टप्प्यातील कामाला आता सुरुवात देखील झालेली आहे आणि त्यामुळे एका अर्थाने आता काळमवाडी धरण गळतीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। खरं तर गेल्या अनेक महिन्यापासून या धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर बनलेला होता। राज्य सरकारने जवळपास 80 कोटीचा निधी या दुरुस्तीसाठी दिलेला आहे। त्याचबरोबर तज्ञ समितीने देखील काही दिवसापूर्वी या ठिकाणी पाहणी केलेली होती कशा पद्धतीने या धरण गळतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करता येईल याचं एक नियोजन आहे ते केलेलं होतं आणि त्यानंतर आता प्रत्यक्षात ही गळती काढण्याचं काम अखेर सुरू झालेलं आहे। पाणी आणखी कमी झाल्यानंतर या कामाला गती येणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय कोल्हापूरवासियांना किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना चिंता लागून राहिलेली होती। अखेर या काळमवाडी धरणाच्या दुरुस्तीचं काम कधी सुरू होणार, आता या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे। जवळपास 2 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने हे काम आहे ते केलं जाणार आहे। मात्र तुर्तास आता आपण बघतोय ह्या काळमवाडी धरणाच्या गळती दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, काळमवाडी धरण, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।